लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाक्यावर गेल्या 1.5 दशकांपासून कार्यरत असलेल्या 107 स्थानिक कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावर रुग्णवाहिका, फायर फायटिंग, पेट्रोलिंग आणि क्रेन विभागात सेवा देणाऱ्या या कामगारांना नवीन कंत्राटदार कंपनीकडून ईमेलद्वारे कामावर न येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व कामगारांना भूमिपुत्र म्हणून ओळखलं जात असून गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गावर अहोरात्र सेवा देत त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे। मात्र अचानक नोकरी गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवलंय। मुलांचं शिक्षण, घरखर्च आणि औषधोपचार यांसारख्या मूलभूत गरजांचा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान या अन्यायाविरोधात संतप्त कामगारांनी घोटी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। आम्ही राबायचं कुणासाठी, आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करत आहोत। अचानक आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात आलंय। आमच्या कुटुंबावर मोठं संकट आलंय। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रतिक्रिया टोल कर्मचारी यांनी व्यक्त केल्या। आम्ही सर्व घोटी आणि पडगा टोल नाका येथील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गेले 16 ते 17 वर्षापासून विविध दायित्वावर काम करतोय। पॅरामेडिक, ॲम्ब्युलन्स, त्यानंतर रूट ऑपरेशन, मेंटेनन्स, त्यानंतर आमची क्रेन आहे, फायर फायटर आहे। या हायवेवरती आम्ही गेली 16-17 वर्ष प्रामाणिकपणे काम करतो आहोत। परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी IHPL या कंपनीने आमच्या सर्वांना ईमेलद्वारे कळवले की 6 तारखेपासून आमचं प्रोजेक्ट संपत आहे, तुम्ही कोणी 6 तारखेपासून कामावर येऊ नये। याचा ज्यावेळेस आम्ही विचारण्यासाठी आमचे हेमंत चौधरी म्हणून प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना विचारण्यासाठी गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितले की कंपनी आमची इथून आता शटडाऊन करते आहे आणि आम्ही सर्व प्रोजेक्ट आमचा NHIला म्हणजे नॅशनल हायवेला आम्ही हँडओव्हर करतोय। तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही नॅशनल हायवेच्या पदाधिकाऱ्यांना विचारा। नॅशनल हायवेचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत श्रीकांत डांगे सर यांना आम्ही भेटलो, त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांना आम्ही निवेदन दिले की सर आम्हाला कंपनीकडून असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही कामावर यायचं नाही, तर आमच्या जॉबची गॅरंटी तुम्ही आम्हाला द्या। कारण नॅशनल हायवेने आता टोल आणि पूर्ण प्रोजेक्ट टेक ओव्हर केलेला आहे, तर ही जबाबदारी आता नॅशनल हायवेची आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पण नवीन निविदा देऊन नवीन टेंडरमध्ये नवीन कंपनी जी येईल त्यांना आम्ही विनंती करू की तुम्ही जुना सर्व स्टाफ त्यामध्ये घ्या। पण त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात कुठले आश्वासन दिलं नाही आणि वरतून ते आम्हाला म्हणाले की आम्ही कोणाच्या कामाची अशी शाश्वती देऊ शकत नाही। तर आम्ही त्यासाठी विविध ठिकाणी आम्ही निवेदन सादर केलं आहे। आमचे स्थानिक तालुक्याचे आमदार हिरामनजी खोसकर साहेब, जिल्ह्याचे आमचे खासदार राजाभाऊ वाजे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य गिरीशजी महाजन साहेब आणि जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर तहसील कार्यालय, त्यानंतर आपलं लेबर कोर्ट, आपल्या या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही निवेदन दिलंय। आम्हाला सर्वांना न्याय मिळावा अशीच आम्ही या सर्व ठिकाणी मागणी करतोय। जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही येत्या 6 तारखेला आमच्या संपूर्ण परिवारासह या ठिकाणी टोल बंद आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी सर्वांना इशारा देतोय। दरम्यान या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार हिरामन खोसकर यांच्याकडे कामगारांनी धाव घेतली असून कामगार आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी होते। अन्यथा तीव्र आंदोलन आणि उपोषणाचा इशाराही कामगारांनी दिला। अतुल पवार, नाशिक न्यूज, इगतपुरी, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।